खरं तर श्यामल या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे। त्यामध्ये सकाळी संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली, ज्या पद्धतीने त्यांचा आत्मविश्वास होता, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या काही नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर जो काही पक्ष आहे तो प्रहारमध्ये विलीन करायचा की भाजपमध्ये विलीन करायचा या सगळ्या संदर्भात त्यावेळेचा त्यांचा कॉन्फिडन्स आणि आता ज्या पद्धतीने नरेश म्हस्के यांनी जे काही स्टेटमेंट दिलं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर जी चिडचिड दिसत होती, त्यांनी असं म्हटलं की कपिल सिब्बल म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही। हे निरीक्षण जर आपण केलं तर लक्षात येतं की कशा पद्धतीने या केसचा मूड बदलत चाललेला आहे, कशा पद्धतीने कोर्टामध्ये घटना घडत आहेत, या सगळ्याची झलक ही अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या जे काही वक्तव्य आहेत त्यातून आपल्याला दिसत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सध्या जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग 2018च्या घटनेचा संदर्भ देतो आणि तीच घटना फेटाळूनही लावतो। आमच्यापैकी कोणीही आयोगाकडे गेलं नव्हतं, मग आयोगाला हे कुठून मिळालं? कलम 29A मध्ये दुरुस्त केलेली घटना नोंदवून घेतली पाहिजे असं कुठं लिहिलं आहे? आम्ही घटना दुरुस्तीबाबत आयोगाला कळवलं होतं, आम्ही पत्रासोबत 2018ची जी घटना आहे ती दिली होती असा आमचा दावा आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे। मात्र हे सगळे दावे असतानाही पुन्हा निवडणूक आयोग आमचा दावा कसा काय फेटाळून लावू शकतं? आमच्याकडे घटनाच नाही असं कसं म्हणू शकतं? अशा पद्धतीचे सवाल जे आहेत ते कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्यामध्ये कपिल सिब्बल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे। अशी अट कुठे आहे की विधानसभा अध्यक्ष अपात्रतेवर निर्णय घेत नाहीत, तर त्या संदर्भातील तथ्य आहेत, न्यायालयाच्या निर्णयांनी स्पष्ट झालेले आहेत। निवडणूक आयोग संघटनात्मक जे काही ऑर्गनायझेशनल विंग आहे त्याकडे दुर्लक्ष करतोय। हे सरकार कधी स्थापन व्हायला नको होतं, त्यांना सर्व काही मिळालंय। सत्तेत असलेले लोक चुंबकासारखे असतात आणि ते जे अनेक भिन्न लोकांना आकर्षित करतात, ज्यामध्ये 3139 झाले ते 56ही होऊ शकतात। जर तुम्ही हे असेच होऊ दिले तर ही अवलंबलेली पद्धत चुकीची आहे। म्हणजेच अपात्रतेचा मुद्दा असाच प्रलंबित ठेवणं, सुदैवानं दुसऱ्या एखाद्या प्रकरणात पुन्हा मला असाच युक्तिवाद करायला उभं राहावं लागू शकतं। अशा पद्धतीने अत्यंत भावनिकरित्या युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याबरोबरच पक्षचिन्हाचा निर्णय घेताना निवडणूक आयोग म्हणतो की त्यांच्याकडे बहुमत आहे। त्यावरती न्यायमूर्ती बागचींनी जे काही उत्तर स्टेटमेंट त्या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजच्या या प्रकरणाचा मुद्दा संबंधित नाही, कारण तो निर्णय घेण्यात आला नव्हता। न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राणा प्रकरणावरती 2 टिप्पण्या केलेल्या आहेत। आपल्याला अपात्रतेवर निर्णय घ्यायचा आहे, परंतु विश्वासदर्शक ठरावात फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होऊ हे सगळे आमदार सहभागी होऊ शकत होते का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। खंडपीठ असे मानते की या निर्णयाचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती प्रॉस्पेक्टिव्हली होणार असल्याचा जो काही त्यांचं मत आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। आणि त्यामुळे न्यायमूर्ती बागचींकडून जे काही वक्तव्य, जे काही टिप्पण्या या सगळ्या प्रकरणामध्ये करण्यात येतात त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आणि त्यांच्याकडून सातत्यानं जे 2 मुद्दे 2 वेळेस त्यांनी नमूद केलेले आहेत, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की एखादी निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा चिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकतो का? त्यानंतर त्यांनी आता दुसरा मुद्दा जो काही उपस्थित केलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर त्यांनी असं म्हटलंय की आजच्या या प्रकरणाचा जो काही मुद्दा आहे तो आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात नाही। न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जे काही राणा प्रकरण होतं त्या संदर्भात 2 टिप्पण्या केलेल्या आहेत। आपल्याला अपात्रतेवर निर्णय घ्यायचा आहे, परंतु विश्वासदर्शक ठरावात ते सहभागी होऊ शकत होते का? जर एखाद्या आमदारांच्या गटाने किंवा एखाद्या पक्षातील एखाद्या फुटीर गटाने ते स्वतंत्र झाल्यानंतर ते फ्लोर टेस्ट संदर्भात मतदान करू शकतात का? हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी न्यायमूर्ती बागची यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। हाच मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या याच मुद्द्याला काउंटर केला जात असल्याचं एकंदरीत चित्र सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। श्यामल, लाच एक महत्त्वाचा मुद्दा असा की जी घटना आहे 2018ची ती घटना एकीकडे आयोग मान्यच करत नाहीये की ती आम्हाला घटना आमच्यापर्यंत आलीच नाही, आणि दुसरीकडे त्याच घटनेचा ते संदर्भ देतात की या घटनेनुसार ज्या लोकांची नियुक्ती करण्यात आली ती लोकशाहीला आधारून केली गेली नाही। याचा अर्थ कुठेतरी आयोग या 2018च्या शिवसेनेच्या म्हणजे मूळ जी आधी शिवसेना होती त्या शिवसेनेच्या घटनेला ग्राह्य धरतंय का, असा पण एक सवाल उपस्थित होतोय।
श्यामल, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की निवडणूक आयोग ज्या पद्धतीने म्हणते की 2018ची जी पक्षाच्या घटनेतील जी दुरुस्ती आहे ती लोकशाहीला धरून नव्हती, म्हणजे ह्याचा अर्थ एक पहिला मुद्दा यातून एक निर्माण होतो, तो म्हणजे ही घटना किंवा अशी घटना दुरुस्ती झालेली आहे त्या संदर्भातील काही निर्णय जे आहेत ते निवडणूक आयोगाकडे ते घटनेचे कागदपत्र जमा करण्यात आलेत, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा यामध्ये जो काही दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्याकडे घटना असताना त्यांच्याकडून जो प्रश्न उपस्थित केला जातोय त्या प्रश्नावरती, कारण की 2018च्या घटनेनुसारच एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आलेली होती, सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आली होती आणि 2018च्या घटनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख म्हणून सर्वाधिकार देण्यात आले होते. जर अशा पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडत असतील आणि 2018ची घटना जी पक्षाची घटना आहे तीच या सगळ्या युक्तिवादाच्या केंद्रस्थानी असेल तर निवडणूक आयोग दोन अशा वेगवेगळ्या भूमिका मांडत असल्याने हाच मुद्दा, याच मुद्द्यावरती कपिल सिब्बल यांच्याकडून सातत्यानं बोट ठेवलं जातंय आणि निवडणूक आयोग कशा पद्धतीने चुकीचा निर्णय देतोय, निवडणूक आयोगाची भूमिका कशा पद्धतीने दुटप्पी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला असला पक्ष आणि चिन्हासंदर्भातला तरी सुद्धा कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टापुढे जो युक्तिवाद सुरू आहे यानंतर जे काही निवडणूक आयोग आहे तोही अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि हे पक्ष आणि चिन्हासंदर्भातील शिंदेंच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.